80 फुटी रोडवरील अतिक्रमणांवर धडक मोहीम, प्रशासनाचा आक्रमक पवित्रा, पोलीस बंदोबस्तात कारवाई। धुळे सोमवार रोजी शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आज 80 फुटी रोडवर मोठी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली। चाळीसगाव रोडवरील लोकमान्य सर्कलपासून पारोळा रोड सर्कलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेली शेड, टपऱ्या आणि भंगार वाहने हटवण्यात आली। गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांकडून वाढत्या तक्रारीनंतर अखेर प्रशासनाने कडक कारवाई करत रस्ता मोकळा केला। महानगरपालिका अतिक्रमण पथक, पोलीस विभाग आणि वाहतूक शाखेने संयुक्तरित्या मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई केली। प्रशासनाचा आक्रमक पवित्रा पाहून अनेक अतिक्रमणधारकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने व शेड्स हटवण्यास सुरुवात केली। यामुळे मोहीम कोणत्याही अनुचित घटनेशिवाय सुरळीत पार पडली। 80 फुटी रोडवरील महामार्गाला लागून असलेल्या या मार्गावर बेवारसपणे उभ्या असलेल्या वाहने, पत्र्याच्या शेड्स आणि टपऱ्यांमुळे वाहतुकीत मोठी कोंडी होत होती। आजच्या कारवाईनंतर अखेर रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। नगरपालिका अतिक्रमण प्रमुख प्रसाद जाधव गेल्या 2 ते 3 महिन्यापासून शहरातील वर्दळीचे सर्व प्रमुख चौक, रस्ते या मार्गावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या पत्रीधारक असो व टपरीधारक, पत्री शेड असे विविध प्रकारचे अतिक्रमण करून रस्ते अरुंद करून टाकलेले। त्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याने अतिक्रमण विभागामार्फत सातत्याने कारवाई चालू आहे। आज रोजी चाळीसगाव रोड लोकमान्य हॉस्पिटल ते पारोळा रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा 80 फुटी रोड दुतर्फा केलेले अतिक्रमण नागरिकांनी आज काढण्याची पोलीस बंदोबस्तात मोहीम सुरू झालेली आहे। नागरिक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन आपले अतिक्रमण काढून घेत आहे। तसेच शहरातील मुख्य रस्ते, चौक ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांनी स्वतःहून काढून घ्यायचे। सदर कारवाईमध्ये चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे PI दुसर साहेब तसेच आझमनगर पोलीस स्टेशनचे PI व त्यांची संपूर्ण टीम कारवाईस्थळी उपस्थित आहे।